तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. कर्जत तालुक्यातील ढाक आणि पोटल या परिसरात प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पावरून आता वातावरण चांगलंच तापलंय. स्थानिक शेतकरी आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध करत होते. मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंही आक्रमक भूमिका घेतल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचं चिन्ह आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 600 एकर वनजमिनीचा वापर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लाखो झाडांची कत्तल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे मोठी नाराजी पसरली आहे. हा प्रकल्प पालीतर्फे कोतल, खलाटी, साई डोंगर, भालीवडी आणि ढाक बहिरी या परिसरात उभारण्यात येणार आहे. मात्र या भागातील शेतकरी आणि आदिवासी नागरिकांनी या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवलाय. गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती चित्रा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं. यावेळी तालुका प्रमुख बाजीराव दळवी, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, युवासेनेचे संपत हडप आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसेनेच्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की या प्रकल्पामुळे पाली आणि पोटल ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत होईल. विशेषतः आदिवासी समाजावर याचा गंभीर परिणाम होणार असून त्यांच्या जमिनी, उपजीविका आणि नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात येणार आहे. तसंच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यजीव मानवी वस्तीत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती आणि घरांना धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान या प्रकल्पातून तयार होणारी वीज आणि पाणी स्थानिकांना न देता इतर शहरांकडे वळवलं जाणार असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं शासनाला स्पष्ट इशारा दिलाय. जर हा प्रकल्प तात्काळ थांबवला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कर्जतमधील हा वाद आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित राहणार नाही, तर राज्यभरातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.